शुगर 400 वरून 120, 130, 110 अशी आली काही रुग्णांमध्ये आणि तेही फक्त 10 ते 15 दिवसांमध्ये. हो, हे माझ्या अनेक पेशंट्सने अनुभवलेलं आहे. पण हे शक्य कसं झालं? तर कुठलीही जादू नाही, तर फक्त शुगर कसं वाढतं हे लॉजिक समजून घेतलं आणि काही सवयी ज्या आहेत त्या सातत्याने 10 ते 15 दिवसांसाठी पाळल्या. तर पुढील 30 सेकंदांमध्ये त्यापैकी मी तुम्हाला 3 सवयी सांगणार आहे, जे त्यांनी पाळल्यामुळे त्यांची शुगर नियंत्रणामध्ये येऊ शकली. आणि शेवटची सवय जी आहे ती फार महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिली सवय आहे चपाती, भात दोन्हीही एकत्र कधीही खाऊ नका. एका वेळी फक्त चपाती किंवा भात ठेवा आणि तेही त्यांचं प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवा. भाजी जास्त प्रमाणामध्ये असायला हवी. सोबत त्याच्यात तुम्ही दही, पनीर, अंडी किंवा कडधान्य हेही तुम्ही घेऊ शकता. दुसरी सवय आहे जेवण झाल्यानंतर बसून न राहता 10 ते 15 मिनिट चालण्याची. तुम्ही 10 ते 15 मिनिट जर रोज चाललात तर तुमचे मसल्स जे आहेत ते शुगर युटिलाइज करतात, त्यांचं एनर्जीमध्ये रूपांतर होतं आणि रक्तातली शुगर जी आहे ती कमी होते. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे सकाळ सकाळी उठल्यानंतर चहा पिणे बंद करा. फक्त 10 दिवसांसाठी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायचं बंद करा. याने अनेक लोकांमध्ये सकाळी खाण्याच्या सवयी सुधारतात आणि ब्लड शुगर नियंत्रणामध्ये येण्यात मदत होते. या 3 सवयी तुम्ही पुढील 10 दिवस ते 15 दिवस प्रामाणिकपणे पाळा आणि 10 ते 15 दिवसांनंतर माझ्या कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की कळवा की तुमची शुगरमध्ये तुम्हाला किती फरक दिसून आला. तुम्ही जर या 3 सवयी पहिल्यापासून फॉलो करत असाल तर तुम्हाला किती फरक पडला हे तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये. अशाच डायबिटीस संदर्भातील उपयुक्त माहितींसाठी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.